राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये कोणता रंग असतो? ऑप्शन आहेत: ए. केशर रंग, बी. हिरवा रंग, सी. पांढरा, डी. पांढरा आणि हिरवा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पांढरा. राष्ट्रीय ध्वजाच्या सगळ्यात खाली कोणता रंग असतो? ऑप्शन आहेत: ए. पांढरा रंग, बी. गर्द भगवा रंग, सी. हिरवा रंग, डी. पांढरा आणि हिरवा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. हिरवा रंग. भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची लांबी रुंदी किती आहे? ऑप्शन आहेत: ए. 2 ते 2, बी. 3 ते 2, सी. 2 ते 3, डी. 1 ते 2. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 2 ते 3. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील पांढरा रंग काय सूचित करतो? ऑप्शन आहेत: ए. विकास आणि सत्य, बी. शांतता आणि सत्य, सी. धैर्य आणि विकास, डी. इतर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. शांतता आणि सत्य. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील हिरवा रंग काय सूचित करतो? ऑप्शन आहेत: ए. शांतता आणि सत्य, बी. वाढ आणि प्रजनन, सी. विकास आणि सत्य, डी. इतर. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. वाढ आणि प्रजनन. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी डिझाईन केला आहे? ऑप्शन आहेत: ए. रवींद्रनाथ टागोर, बी. पिंगली वेंकैया, सी. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, डी. यापैकी कोणीही नाही. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पिंगली वेंकैया. भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले? ऑप्शन आहेत: ए. 17 जुलै 1947 रोजी, बी. 28 जुलै 1947 रोजी, सी. 22 जुलै 1947 रोजी, डी. 22 जुलै 1948 रोजी. चे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 22 जुलै 1947 रोजी. अशोक चक्रात किती आर्या असतात? ऑप्शन आहेत: ए. 23, बी. 24, सी. 20, डी. 30. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. 24. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.